आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा। त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिले नाही। मग कुणबी गेले नेमके कुठे? मराठा आणि कुणबी एक असले, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये। त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल। हो, ते धन्यवाद त्याबद्दल, तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद। 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात। आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती। आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत, ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात, ह्या सुद्धा घ्यायला लावा। शाळेंचा पण घ्यायला लावा आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा। त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले। तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे, हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत। तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही। मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेट नुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आरक्षण द्या। गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या। त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही 40 दिवसाचा दिला। 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही, असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं। आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला, आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला। मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा। पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबर पर्यंत। मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला। आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू। साहेब तोही कायदा पारित झाला नाही। मराठा आणि कुणबी एक असले, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये। मराठा आरक्षणासाठी उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। यावेळी मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की सरकारने दिलेले 4 शब्द पाळावे। माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की मराठा समाजाला मुंबईला जाण्याची हौस नाही, ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांकडे जे पुरावे आहेत त्या संदर्भात राज्य सरकारला सांगितलेलं आहे, त्यामुळं आता आम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार की नाही हे त्यांच्या हातात आहे। जर आम्हाला ओबीसीतून आरक्षण दिले तर आम्ही थांबणार, नाही तर आम्ही मुंबईला जाणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला। शिंदे समितीने 4 शब्द दिले होते, त्या 4 शब्दानुसार ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या आहेत त्यांना मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे। कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आधारासाठी नोंदी लागतात। 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, हे राज्य सरकारने अधिकृत मान्य केलं आहे। त्यामुळे शिंदे समितीने जे शब्द दिले आहेत त्यानुसार आरक्षण दिलं तर आम्हाला मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हटले।